नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत समेसाठी गाव पातळीवर विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. तर मित्रांनो, ह्या विशेष मोहिमेमध्ये ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना ह्या 3 बाबी पूर्ण करून घ्यायचा आहे. तर अशी ती 3 बाबी कोणती आहेत? हा विशेष मोहिमी कधीपासून किती तारखेपर्यंत गाव पातळीवरती राबविण्यात जाणार आहे? तर संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, ही माहिती माहिती व जनसंपर्क कार्यालय मुंबई यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर पाहूया. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समेसाठी व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्यानुसार 21 फेब्रुवारी 2024 विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत. तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेत समेसाठी व लाभ घेण्यासाठी जे ई-केवायसी म्हणून आहे, तो 21 फेब्रुवारी 2024पर्यंतच करून घेण्याची विशेष मोहिमेमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाते आधार क्रमांक सह जोडणे आदी बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहावे. तर मित्रांनो, ह्या विशेष मोहिमेमध्ये 3 बाबी म्हणजे पहिला ई-केवायसी, त्याच्यानंतर नव्याने नोंदणी करणे, त्याच्यानंतर बँक खात्याला आधार लिंक करणे, ह्या बाबी त्यांनी पूर्ण करून घ्यावी. अशी ह्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवर OTPच्या माध्यमातून करू शकतात. सामायिक सुविधा केंद्र इथून सुद्धा करू शकतात. PM किसान फेस ऑथेंटिकेशन ह्यापैकी एका सुविधेची वापर करावा. म्हणजे ह्या तिन्ही पैकी कोणत्याही एका प्रकारच्या माध्यमातून त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी ह्या दोन्ही योजनांसाठी. तर पुढे बँक खाते आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. तर ज्या शेतकऱ्यांची हप्ते येऊन राहिली आहेत, अशा शेतकऱ्यांनी आता ज्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंक नाही करायचं, तर पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे, तिथे जाऊन त्यांनी पोस्ट खाते हे उघडावे आणि पुढील हप्ते त्यांना तिथं मिळणार आहे. तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 16वा हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधिक राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी. ह्या योजनेचा लाभ आज केलेल्या लाभार्थ्यांचा राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आज करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचं 16वा हप्ता फेब्रुवारीमध्ये ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तर त्यासाठी हा शेवटचा विशेष मोहीम गाव पातळीवरती आहे. तर लवकरच तुम्ही हा विशेष मोहिमेमध्ये सहभागी होऊन तुमचे जे अशा प्रकारे कामे राहिली असेल तर ते करून घ्या. आता ह्यापूर्वी आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 ह्या 45 दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक मोहीम राबविण्यात आलं होतं. त्यामुळे 1,04,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे आणि तसेच 3,01,000 नव्याने नोंदणी शेतकऱ्यांची करण्यात आली आहे. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यासाठी आलेला आहे. हा अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी कृषी संचालक व विस्तार प्रशिक्षण यांनी केली आहे ही माहिती. तर मित्रांनो, ह्यामध्ये तुमच्या ज्या गावामध्ये राहता तिथंच उद्यापासूनच विशेष मोहिमी सुरू आहे. आता सध्याला उद्या जाऊनच तुम्ही हा विशेष मोहिमेमध्ये सहभागी होऊन तुमची ह्या 3 बाबी पूर्ण करून घ्या आणि हप्ता मिळवा. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.